नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगली लोकसभा निवडणूक नुकतीच संपन्न झाली. अनेकांनी या निवडणुकीमध्ये आश्वासनांची आणि भविष्यातील योजनांची मतदारांच्यावर परसाद केली. मिरज तालुक्यासह कवठेमंकाळ व जत तालुक्याची जीवनदायिनी म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने कशी कार्यान्वित राहील यासाठी फार कोणी बोलल्याचं आगर प्रयत्न केल्याचं दिसलं नाही. म्हैसाळ योजना निवडणूक झाल्यानंतर बंद होणार की काय अशी भीती अनेकांना वाटत होती. मात्र याच दरम्यान युवा नेतृत्व विज्ञान माने हे मात्र या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होते. नदीपात्रात कमी झालेले पाणी, कमी क्षमतेने चालणारे पंप याकडे विज्ञान माने यांचे पूर्ण लक्ष होते. त्यांनी अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून नदीपात्रात होत असलेला कमी पाण्याचा विसर्ग हा धरण क्षेत्रातून वाढवून घेऊन म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी विज्ञान माने यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि विज्ञान माने त्यात यशस्वीही झाले. नदीपात्रातलं पाणी वाढलं आहे आणि म्हैसाळ योजनेचे पंप पूर्ण क्षमतेने चालूसुद्धा आहेत. या सर्वांमध्ये विज्ञान माने यांची दूरदृष्टी ही आपणाला पाहावयास मिळते. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून विज्ञान माने यांच्याकडे पाहिले जाते. मतदानाच्या 2 दिवस अगोदर विज्ञान माने यांनी या संपूर्ण 1 ते 5 टप्प्यांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन नदीपात्रात कमी होत असलेले पाणी या संदर्भात चिंता व्यक्त केली होती. त्या आशयाची बातमी उदयवार्ता न्यूजने प्रसिद्धसुद्धा केली होती आणि याच जोरावर आज नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे आणि म्हैसाळ योजना आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. हे सारे श्रेय युवा नेते विज्ञान माने यांना जाते. म्हणूनच विज्ञान माने यांना भविष्यातील दूरदृष्टी असणाऱ्या युवा नेतृत्व म्हणून संबोधलं जाऊ लागलं आहे.